कारण तो कोणाला त्रास होईल असं करणार नाही. हा मनेर पण नाही ना, धामण पण नाहीये. नाग आहे. नाक तर फन्न काढले त्यांनी. असं नाही फणा काढत. काही भीती जाणवल्याशिवाय नाही फणा काढणार. नाक प्रत्येक वेळी फणा नाही काढत दादा. त्याला आपल्याला घाबरवायचं असेल किंवा ती आपण त्यांच्या जागेत आलो, ती नाही आली, आम्ही त्यांच्या जागेत आले. तुम्ही त्यांच्या जागेत आलेत आणि तुम्हाला वाटते ते आमच्या जागेत आलेत. नाही ती आपणच आलो. इथे नाक आहे मोठा. कसा बघतोय बघा, इकडे तिकडे मान कशी इकडे तिकडे त्याची. दिसते आता तो शांत आहे, पण तो बापरे बापरे त्याचं बघणं बघा ना कसं आहे. डेंजरस वाहतोय. बापरे एवढं शांत वाटत होता, पण शांत नाही बाबूराव. आता घाबरला. थांब बाबा. धावतोय अंगावर नव्हते, कोणा कसलाय त्याचा डेंजरस. मोठाची मोठा असा फण आहे. पाठीमागे जे चिन्ह आहे ना, ज्याला तुम्ही 10चा आकडा 36चा आकडा बोलता, हे त्याचं स्पेक्ट आहे. स्पेक्ट म्हणजे त्याचे चष्म्यासारखे 2 डोळे आहेत, जे त्यांना वरून जे त्यांची घार वगैरे जे त्यांचे शत्रू आहेत त्याच्यावेळेस वरून त्यांना पाहतात त्यांच्या शिकारीच्या शोधात. त्यावेळेस त्यांना असं वाटतं की हा माझ्याकडे पाहतोय, तर त्याच्या पाठीमागचे 2 डोळे आहेत. त्यांना असं वाटतं हा माझ्याकडे पाहतोय आणि ते अटॅक करत नाही. खूप असा मोठा आहे, खूप असा चिडका आहे, खूप असा ॲग्रेसिव्ह आहे हा. काही काही नाग असतात असे भयंकर रागिष्ट चिडके, काही शांत असतात, काही पळकुटे असतात. हा मात्र जागच्या जागेवर थांबून आपल्यावर धावतोय, तो अटॅक करतोय. त्यामुळे मी त्याला खूप शांततेमध्ये पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठल्याही प्रकारची घाई आणि गडबड करणार नाही मी. आणि त्याने आवाज सुद्धा सुरू केलाय. बापरे बापरे बापरे. विषारी तर आहे, पण एक प्रकारे एवढा सुंदर आहे तो. त्याला रेस्क्यू करून घेते, पण शेपटीच्या जोरावर बघू शकता तुम्ही भिंतीचा आधार आहे त्याला. त्यामुळे किती उंच उंच वरवर जाण्याचा प्रयत्न करत येतो. तिरका फणा करत आहे. एवढा असा खुंकार नाग आहे. आपण म्हणतो विषारी आपला जीव जाईल असं तसं आपले आहे गैरसमज. पण निसर्गाने त्याला विषारी बनवले, पण त्याच्यासोबत त्याला एवढं ज्ञान दिलंय की त्याचा वापर आपण कुठे करायला पाहिजे. विनाकारण तो कोणाला त्रास होईल असं करणार नाही. हो माझ्यावर नंतर धाव. चल. हा हा हा. नाही धावायचं नाही. पलीकडे जायचंय. हो पलीकडे जायचंय त्याला. ते काय झालं, तर वरून आला इकडे जायचं होतं त्याला, पण तुमची भिंत आडवी आली तर. पळू नका पळापळ नाही करायची.
ताई तुम्ही ना त्यांचं नाही त्यांना नाही. प्रशांतने बघितलेला एवढाच होता त्या दिवशी. जाते आता चल भेटला जागा बघा बघितली फणा नसते. तरी. त्याला तसं जागा काय जागा वाटल्याशिवाय फणा नाही आवडत. जागा आता जागा. शांत झालं तर भेटला बघा. बसला जाऊन बिचारा आतमध्ये. थायमेटचा आणि सापाचा काही संबंध नाही. वासाने येत नाही वाटतं ना. वास कसं आहे, थायमेट जे आहे ना ते उंदीर घुशीसाठी आपण टाकत असतो आणि थायमेट ते उंदीर घुशी येत नाही. उंदीर घुशी नाही आले म्हणजे तुमच्या आजूबाजूला त्यांना खाण्यासाठी साप येत नाही. डायरेक्ट सापाचा आणि थायमेटचा जास्त काही संबंध नाही. ते आमच्याकडचं म्हणा. ते थायमेट टाकलं की आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. ते पण एक विषयच आहे ना. थायमेट मध्ये केमिकल आहे. तुमच्या मांजर डॉगनी ते टाकलं त्याला त्रास होणार त्याचा. तर हा नागोबा मोठा असा व्यक्ती झालेला